नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासूनच वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या जोरदार पावसाचा फटका गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाचं पीक असणाऱ्या धान पिकाला बसलाय. गोंदिया जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामाची शेतकऱ्यांनी पेरणी केली असून धान कापून आपल्या शेतामध्ये ठेवलं होतं, परंतु अवकाळी पावसामुळे हा संपूर्ण धान खराब झाल्याचं चिन्ह दिसतंय. हा कापून ठेवलेला धान पावसाच्या पाण्यानं भिजला असल्यामुळे काळा पडणार आणि त्यामुळे या शेतमालाला भाव सुद्धा मिळणार नाही, असं धान व्यापारी आणि शासकीय आधारभूत खरेदी केंद्र घेणार की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये शंका निर्माण झाली आहे. माझे नाव विलास रतिराम गिरीपुंजी, मुक्काम बोतली, पोस्ट ठाणा, तालुका आमगाव, जिल्हा येथील रहिवासी असून मी आपल्या शेतामध्ये उभा आहो आणि ह्या शेतामध्ये मी 5 एकरामधून 2 एकराची कापणी केलेली आहे आणि हे धानाची अशी अवस्था झाली आहे आणि ह्या पाणी भरपूर आला आणि ह्या धानाच्या अवसाळी नुकसान झालेलं आहे. ह्या नुकसानीमध्ये शासन ह्या धानाला पाखर पण झालेला आहे आणि हा शासन खरेदी करते अथवा नाही करत याची काही शाश्वती नाही. पण शासनाने हे आमची गरीब शेतकऱ्याची काळजी घेऊन जो बी मुआवजा आहे देण्याची कृपा करावी ही विनंती. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे 70,000 मतांनी निवडून येणार असल्याचं मत शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी व्यक्त केलंय. दिंडोरी मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार भारती पवार या 1.5 लाख मतांनी पराभूत होणार असल्याचं मत कल्याणराव पाटील यांनी व्यक्त केलं असून शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्यानं या शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विविध समस्या सोडवणार असून सर्वजण माझ्या पाठीशी असल्याच्या प्रतिक्रिया भास्कर भगरे यांनी दिली आहे. येवला तालुक्यात प्रचारासाठी आले असता भगरे हे बोलत होते. विरोधकांचं म्हणणं 100% खोटं आहे. आज अशी परिस्थिती आहे की या येवले लासलगाव मतदारसंघात भास्करराव भगरे सरांना कमीत कमी 70,000 मताचा लीड मिळेल एवढी मी खात्रीपूर्वक सांगतो. कारण या निवडणुकीमध्ये प्रचारात मी स्वतः आहे आणि जे 1 लाखाचं लीड देऊ सांगताय ते अजून प्रचारापासून दूर आहे. ते कोण आहे ते तुम्हाला माहिती आहे, ते माझ्या तोंडून ऐकायचं काही कारण नाही. दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करताना खऱ्या अर्थानं हा मतदारसंघ शेतकऱ्यांचा आहे आणि 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या प्रति केंद्राची असलेली धोरणं किंवा या ठिकाणी काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नाकडे लक्ष दिलेलं नाही. कांद्याची निर्यात बंदी असेल किंवा कांदा निर्यात बंदीचा फटका द्राक्ष शेतीला, टोमॅटोची निर्यात बंदी किंवा शेतीमालाला कुठल्याही प्रकारचा भाव नाही. दुसऱ्या बाजूला शेतीमालासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, साधनं आहेत, त्यांच्या किमती चौपटीने वाढवल्या आहेत. त्यावरती GST मोठ्या प्रमाणावर आकारला जातो. या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांबरोबर तरुण आहे, त्यांचं बेरोजगारीचं प्रमाण आहे, महागाईचा प्रश्न आहे, अशा अनेक गोष्टी आणि त्यामुळे सगळे मतदार बंधू सरकारच्या विरोधामध्ये आहे आणि त्यांचा प्रतिसाद माझ्या उमेदवारीला मिळतो. त्यांना मेडिकल हेल्पची आवश्यकता आहे. त्यांनी एखाद्या चांगल्या सायकियाट्रिस्टला दाखवावं आणि त्यांनी त्या ठिकाणी मदत घ्यावी. मला असं वाटतं की ज्यावेळेस या स्तराला जाऊन एखाद्या पक्षाचा प्रमुख बोलतो त्यावेळी निश्चितपणे त्याला हे लक्षात येत आहे की जनतेने आपल्याला रिजेक्ट केलेलं आहे आणि म्हणून आता शिवीगाळ करण्यावर ते उतरलेले आहेत. तर मला असं वाटतं की खरोखर त्यांचं जे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्याकरता एखाद्या सायकियाट्रिस्टची मदत त्यांनी घ्यावी. हो, संध्याकाळी अनिल देशमुख आपली भेट घेतली असं आम्हाला कळलं. याच हॉटेलमध्ये होते. उदय सामंतांची भेट घेतली, त्यांनी कबूल केलंय. माझी भेट अनिल देशमुखांनी घेतलेली नाही. अजित दादा शरद पवारांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती. ते तर स्पष्टच आहे. त्यात त्यांनी जे सांगितलं काय आश्चर्य आहे का? बघा, शेवटी पवार साहेबांसोबत पक्ष उभा कोणी केला? तो अजितदादांनी केला. पण शेवटी त्यांना बाहेर का निघावं लागलं? त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला पक्ष मिळणार नाही, पक्षामध्ये आपल्याला स्थान मिळणार नाही. स्थान पवार साहेब सुप्रियाताईंनाच देतील, त्यामुळेच ते बाहेर चंद्रकांत पाटील जे बोलले होते काल बोलले तर काल त्याच्यावर बोललो. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर असं म्हणत होते की शिवसेना म्हणून काँग्रेसमध्ये विलीन होईल. पण अजित पवार असं म्हणतायत आता शक्यच नाही ते, कारण मी उद्धव ठाकरेंना चांगलं ओळखतो, त्यांच्याबद्दल ते सकारात्मक बोलले अशी चर्चा सुरू आहे. असं आहे,
अजितदादा उद्धवजींना किती ओळखतात मला माहिती नाही, पण मी उद्धवजींना चांगला ओळखून आहे. सध्या उद्धवजींचे फिलॉसॉफर आणि गाईड हे पवार साहेब आहेत. पवार साहेब जे म्हणतील तेच उद्धवजी करतील. थँक्यू. देखिए, चाहे नवनीत राणा हो और चाहे ओवैसी बंधु हो, एक ही जैसी भाषा बोल रहे हैं. कोई कह रहा है 15 मिनट के लिए पुलिस दे दीजिए तो हम हिंदुओं को सबक सिखा देंगे. कोई कह रहा है कि मुझे 15 सेकंड के लिए पुलिस दे दीजिए तो फिर हम मुसलमानों को सबक सिखा दें. आखिर आ गए ना हिंदू मुसलमान पर. कहां गया वो अब की बार 400 पार का नारा? कहां है? तीसरे फेज खत्म होते होते अपना असली रूप दिखा दी. जब तक हिंदू मुसलमान नहीं करेंगे, भारत पाकिस्तान नहीं करेंगे, बीजेपी के नेताओं के पेट का पानी नहीं पचता है. आपको विकास के लिए लाया गया था ना, आपको रोजगार के लिए लाया गया था ना, आपको लाया गया था कि महंगाई आप कम करेंगे. ये भारत और हिंदुस्तान की जो खूबसूरती है ना, ये आपसी भाईचारा है. यहां पर सबको साथ लेकर चलना पड़ता है. और शायद इसीलिए हिंदू महान होता है, क्योंकि हिंदू सहिष्णु होता है. हिंदू अपने हृदय में सभी को स्थान देता है. हिंदू कमजोर नहीं होता है. हिंदू उदार होता है, दयालु होता है. लेकिन ये सब बीजेपी को कौन समझाए? बीजेपी दूसरों को हिंदुत्व का सर्टिफिकेट बांटती है, दूसरों को नैतिकता का ज्ञान देती है, लेकिन खुद के कार्यकर्ता और खुद के नेताओं के जो बड़बोलेपन है उस पर लगाम नहीं लगा पाती. तो ये पूरा चुनाव बीजेपी हार रही है, डरी हुई है. इसके लिए अनाप शनाप बयानबाजियां हो रही हैं, लेकिन जनता सब देख रही है और इंडिया गठबंधन और महाविकास आघाड़ी को बढ़त दे रही है जनता. इसके लिए ये लोग बौखला गए. असू शकतं, चुकीचं काय? कारण अजित पवारांनी एवढी वर्ष मेहनत केलेली, राष्ट्रवादी वाढीसाठी जी मेहनत केली आहे ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तर त्यांच्या मनातली ती खतखत आहे, असू शकते, एखाद्याच्या मनात असू शकते. आज आम्हालाही वाईट वाटतं की शिवसेनेचा मूळ वारस हा राजसाहेब होते, पण चुकीच्या माणसाच्या हातात शिवसेना गेल्याच्या नंतर, जसं साहेब नेहमी सांगतात कॅरम ओबडधोबड फुटला, तशी शिवसेना ओबडधोबड फुटली. जर हीच राजसाहेबांच्या हातात शिवसेना असती तर आज एक हाती महाराष्ट्रावर शिवसेनेची सत्ता असती. सर या मंचावरती कशा मुख्यमंत्री या आमची ही सभा महाविकास आघाडीची आहे. मला वाटतं जिथे मोदी येतात तिथं त्यांचा महायुतीची आहे, बरोबर आहे. आणि जिथे मोदी येतात तिथे मला वाटतं सगळंच प्रोटोकॉल येतो ना. मुख्यमंत्री येतात, उपमुख्यमंत्री येतात, सगळेच येतात. सो आम्ही सगळे एकत्र आहोत. महायुतीचं सरकार आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जेवढे महायुतीचे उमेदवार आहेत, जिथे जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 1.5 लाख 2 लाख मतं आहेत, ही मतं शेवटचं मत महायुतीला पडेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहणार. खरं हिंदुत्व कशात आहे? ठाकरे म्हणत आहेत खरं हिंदुत्व राम मंदिरात आहे. आणि उद्धव ठाकरेंनी ते राम मंदिराचीच, ज्या माणसाने हिंदू हा शब्द वापरायला सोडलेला आहे त्या माणसाकडनं हिंदुत्वाची काय अपेक्षा बाळगणार हो तुम्ही? हिंदुत्वाच्या जीवावर शिवसेना मोठी झाली. मूळ मुद्दा हिंदुत्व होता आणि आज ते भारतीय झाले. आम्ही पण भारतीय आहोत, पण आमच्या रक्तात हिंदुत्व खेळतो ना. म्हणजे ते आज भारतीय बोलायला लागले म्हणजे काय आम्ही भारतीय नाही अशातली गोष्ट आहे का? आम्ही मूळचे भारतीयच, पण आमच्या प्रत्येकाच्या रक्तात हिंदुत्व आहे. आणि ह्या हिंदुत्व आला कुठनं? तर राम मंदिरातनं आमच्याकडे आलेलं आहे. हजारो कारसेवक जे गेले त्यांच्या रक्तातनं आमच्यात ते हिंदुत्व आलेलं आहे. आणि तो हिंदुत्व घेऊन आम्ही पुढे चालतो. आता उद्धव ठाकरेंच्या रक्तात कोण घुसलं आहे, कुठला व्हायरस घुसला आहे, एकदा बघावं लागेल. सर तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.